लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीडची भूमिकन्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी। चौसाळा बसस्थानक येथे निदर्शने। बातमी बीड येथून। सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या बीड जिल्ह्याच्या भूमिकन्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज चौसाळा बसस्थानक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। डॉक्टर मुंडे यांना पोलीस अधिकाऱ्यांकडून शारीरिक व मानसिक छळ तसेच शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणि तक्रारींची दखल घेण्यास झालेली दिरंगाई या सर्व कारणांमुळे आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली। यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। निदर्शनांदरम्यान डॉक्टर संपदाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। संबंधित प्रकरणाची डॉक्टर मुंडे यांनी वरिष्ठांना तक्रार केलेली आहे, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही। बीड जिल्हा हा जातीयवादातून बदनाम झालेला असताना त्याच ठिकाणी संपदाताईच्या कुटुंबियांनी असं सांगितलं की केवळ मुंडे नाव आणि बीड जिल्हा म्हणून त्यांची दखल घेतली नाही ही अत्यंत गांभीर्याची गोष्ट। जर रक्षकच भक्षक होणार असतील तर आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर संपदाताई मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, हे जे दोषी आहेत, कारण की ही घटना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यामुळे या घटनेचं गांभीर्य जास्त आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्याचबरोबर अहवाल शवविच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी नेमका मुंडेताईंवर कोणाचा दबाव होता, कोणी कोणी फोन केले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे। या घटनेची SIT मार्फत सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून संबंधित आरोपांना कमीत कमी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व बीड जिल्हा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, झालीच पाहिजे, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, दोषींना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, दोषींना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, दोषींना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। संपदा मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे, संपदा मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे, बीडच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, बीडच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, बीडच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, दोषींवर कडक कारवाई। जय भीम। काल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। आपल्या बीडची कन्या डॉक्टर संपदाताई मुंडे यांना एका पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी पदावर असणाऱ्या व्यक्तीने टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचा बळी गेलेला आहे आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे। वास्तविक पाहता पोलीस प्रशासन हे सर्वसामान्यांचं रक्षण करण्यासाठी आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली, मात्र दुर्दैवाने आज सरकारी अधिकारी हे सेवक नसून स्वतःला मालक समजतात आणि खाकी वर्दीचा अंगावर आल्यानंतर काही खाकी वर्दीचा गैरवापर करून सर्वसामान्यावर, महिलावर, बालकावर, गोरगरिबावर, शेतकऱ्यावर, कष्टकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात। त्याचाच प्रत्यय फलटण मध्ये आला। सातारा जिल्ह्यामध्ये ही बीडची जी कन्या आहे डॉक्टर संपदाताई मुंडे, हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही आणि जोपर्यंत या ताईच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील 18 पगड जाती जमातीचे लोक त्या ठिकाणी सर्व रस्त्यावर उतरून या ठिकाणी लढा देतील। आणि मला एक या ठिकाणी सांगायचंय, सर्व आज 18 पगड जातीचे चौसाळा व बालाघाट परिसरातील हे सर्व ज्येष्ठ मान्यवर कार्यकर्ते, वेगवेगळ्या सामाजिक चळवळीत काम करणारे पत्रकार बांधव, शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि संपदाताईंना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण केली। रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीसाठी बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मणेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.